आत्ता आपण एविंगवरती आहे आणि एविंगवरती आपण आता कुठल्याच गार्डनचं मेंटेनन्स केलेलं नाही आहे. हे जे आहे ते आत्ता आधीपासूनच जे केलेलं आहे ते आधीच जसं परिस्थिती आहे त्याच परिस्थितीमध्ये आहे. आपण या महिन्यात इथं कुठलंच काम केलेलं नाही आहे. तर आपण आता चेक करूया की सध्या इथं काय कंडिशन आहे इलेक्ट्रिसिटीच्या ओपन पॉईंट्सची. तर आता मी इथले लाईट्स चालू केलेले आहेत आणि आपण चेक करूया की पॉवर येता कुठल्या पॉईंटपर्यंत येते आपल्या. तर ही पॉवर इथं जाते हे, आणि इथं ज्यावेळेस हे गार्डनचं काम केलं होतं आधीच्या लोकांनी आणि या वायर अशाच इथे पेंडिंग ठेवलेल्या आहेत. तर आपण आता चेक करू की ह्याच्यामध्ये पॉवर आहे का. तर हा जो मीटर आहे ज्यावेळेस इथं पॉवर असते त्यावेळेस हे बीप होतं. तर हे अशा पद्धतीच्या वायर्स ओपन ठेवलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये करंट आहे. तर चुकून ह्यातली वायर जर एखादी ओपन राहिली आणि टच झाली तर विजेचा धक्का बसण्याची शक्यता आहे किंवा पावसाळ्यात पण वीज भिंतीमध्ये किंवा कुठेतरी उतरण्याचा धोका आपल्याला संभवतो. तसं आपण जर पुढे गेलो तर ज्यावेळेस हा खड्डा बुजवला होता त्यावेळेस त्यांनी अशाच वायर्स ओपन ठेवलेल्या आहेत. तुम्ही बघता की ह्याचं बरंचसं प्लास्टिक पण निघालेलं आहे आणि ही लाईव्ह वायर आहे. आपण ह्याला टेस्ट पण करून बघूया टेस्टरने. तर आता ही वायर ह्याच्यामध्ये बघा लाईव्ह करंट येतो आहे हा, आणि ह्याचं सगळं प्लास्टिक निघालेलं आहे. ह्याला नुसतं टेस्टरनं टच जरी केलं तरी पण ह्याचं प्लास्टिक खाली पडतं आहे. तर हे सध्या ही कंडिशन आहे. जर आपण पुढं गेलो, पुढं चेक करूया काय. हे लॅम्प बंद आहे पण इथं पॉवर आहे. त्यानंतर हीच वायर पुढे कंटिन्यू होते. पुढे चेक करूया आपण. ज्यावेळेस याचं गार्डनचं एविंगचं मेंटेनन्सचं काम गेलेलं आहे तर ही वायर इथंच अशी आणून सोडलेली आहे. हा टेप असाच ओपन होता, तो मी आत्ता थोडा लावून घेतला. हे आधीचे त्याचे तुकडे पडलेले आहेत. आपण बघू यामध्ये पॉवर होती का. तर इथं पण पॉवर होती आणि ही अशीच ओपन होते आणि ही त्याची कंडिशन होती अशी ओपन झालेल्या परिस्थितीमध्ये. जर कोणाचा इथं जर टच झाला तर त्याला जोरात विजेचा धक्का बसू शकतो असं. हे दिवे बंद आहेत. ही वायर बाहेर आलेली, ह्याच्यामध्ये तर पॉवर नाही आहे. इकडे चेक करूया. इथपर्यंत पॉवर येते का. तर पॉवर या लाईटपर्यंत येत आहे इथे. ही पॉवर इथून खालून आलेली आहे. याच्यामध्ये चेक करता येईल आपल्याला. या लॅम्पमध्ये पण पॉवर आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की हा जो टेप लावलेला आहे इलेक्ट्रिक तो एकदम जुना झालेला आहे. ही हाय पॉवरची लाईन आहे, लाईव्ह आहे आणि ह्याचा टेप ऑलमोस्ट निघालेला आहे. ह्याच्यामध्ये टेस्टरमध्ये टेस्ट करून बघूयात आपण. टेस्टर कुठे गेला. ओके, टेस्ट घेत आहे. तर इथे बघा तुम्हाला लाईट रेडमध्ये दिसेल. तर ही अशा पद्धतीची लाईव्ह वायर आहे जे की ऑलमोस्ट ओपनच आहे. रेड लाईट इथं ब्लिंक करते. तर हे सगळे पॉईंट धोकादायक झालेले आहेत. तर हे आपल्याला लवकरात लवकर व्यवस्थित करून घ्यावे लागतील किंवा बंद करावे लागतील.
तर सगळ्यांना विनंती आहे की कोणी सध्या या पॉईंट सध्या तरी जोपर्यंत याचा मेंटेनन्स होत नाही तोपर्यंत या पॉईंट्सपासून दूर राहावे. ही अजून एक उदाहरण आपण बघू शकतो. तर अशा पद्धतीचे वायर आहेत, पण याच्यामध्ये पण पॉवर येतं. इथं बघू शकतो की याचं प्लास्टिक निघालं आहे आणि हे लाईव्ह वायर आहे. तर आपण अत्यंत धोक्याच्या परिस्थितीत आहे या वायर्स गेल्यामुळे. तर जोपर्यंत याचा मेंटेनन्स पूर्णपणे होत नाही ना तोपर्यंत सगळ्यांना विनंती आहे की कुणी पण या लाईट सध्या चालू करू नका जोपर्यंत या मेंटेनन्स होत नाही तोपर्यंत. धन्यवाद.